गुड मॉर्निंग सगळ्यांना. आयडियल इन्व्हेस्टमेंट्सचा एक उपक्रम आपण दर सॅटर्डेला राबवत असतो, आयडियल पाठशाला या अंतर्गत. तिथे आम्ही फायनान्शियल लिटरसीवर आधारित सेशन घेतो. हे सेशन आम्ही ऑनलाईनच कंडक्ट करतो. तुमचे जे डाऊट्स असतील ते ह्यात क्लिअर करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. चला तर मग जाणून घेऊयात आमच्या फाउंडर्स बद्दल. चंद्रकांत गोडबोले हे असोसिएट फायनान्शियल प्लॅनर आहेत. हे आयडियल इन्व्हेस्टमेंट्सचे पार्टनर आणि फाउंडर आहेत. ऐश्वर्या गोडबोले या CFP आहेत. ह्या पण पार्टनर आहेत आयडियल इन्व्हेस्टमेंट्स मध्ये. आमच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात. या बिझनेसमध्ये आम्हाला साधारण एक 24 इयर्स प्लस झाले आहेत. आमचा AUM सध्या 300 crores जवळपास पोहोचला आहे आणि तुमच्यामुळेच आमची एक 3000 क्लायंट्सची एक मोठी फॅमिली फॉर्म झाली आहे. हे एक ऑनलाईन सेशन असल्यामुळे काही डूज अँड डोंट्सची लिस्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमची नावं रिनेम करून घ्या. ज्यांची काही वेगळी दिसत असतील, तुम्ही तुमचं पूर्ण नाव मेन्शन करू शकता. तुमचे व्हिडिओज ऑन ठेवा आणि तुमचे ऑडिओज म्यूट ठेवा, जेणेकरून हे सेशन मध्ये कुठलेही डिस्टर्बन्स येणार नाही. तुमचे काही प्रश्न असतील, आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील, तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही ते टाईप करू शकता. सेशनच्या अंती आम्ही ते प्रश्न नक्कीच सोडवू. काही तुम्हाला यामध्ये डाऊट्स असतील किंवा तुमच्या काही नोट्स असतील, ते तुम्ही तुमच्या इथे पण नोट डाऊन करून ठेवू शकता. सेशन झाल्यानंतर आमची टीम तुम्हाला कनेक्ट करेल इंडिव्हिज्युअली. तुमचे डाऊट्सही क्लिअर केले जातील किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं, तुम्ही ते नोट डाऊनही करून ठेवू शकता. ही आतापर्यंतच्या सेशन्स जे आम्ही घेतले दर सॅटर्डेला, त्याची ही लिस्ट आहे. ह्यापैकी कुठलंही सेशन तुमचं मिस झालं असेल किंवा ह्या सगळ्याचेच तुम्हाला रेकॉर्डिंग हवे असतील, तर आमची टीम तुमच्यासोबत हे नक्कीच शेअर करेल. Thank you, Jesha, for the introduction. सगळ्यांना नमस्कार. वेलकम टू द सेशन. ज्येष्ठांनी आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलंच आहे आणि आजचा टॉपिक आहे त्याला आपण सुरुवात करूया. टुडेज टॉपिक इज विल रायटिंग. एक खूप महत्त्वाचा टॉपिक wherein we struggle throughout our life in creating a wealth. We protect it by buying an insurance. We opt for various investment avenues to create it, but transferring it to the right hand is equally important. आणि आज आपण त्याच्याच बद्दल बोलणार आहोत. हाऊ टू क्रिएट अ विल, व्हॉट आर दी पार्टीज इन्व्हॉल्ड, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ विल आणि अजून बऱ्याच काही. तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. खूप छान वाटलं की तुम्ही एकदम वेळेत सेशनला जॉईन केलं. विल ट्राय टू गिव्ह जस्टिस टू द टॉपिक. आधी आपण हे बघूया की इफ समबडी हॅज नॉट मेड अ विल, दॅट डेथ इज कॉल्ड ॲज इंटेस्टेड डेथ. So intestate death is something which is when a person is dying without a will. लक्षात घ्या, विल बनवणं हे का इम्पॉर्टंट आहे. The law completely changes if a person doesn't have a will and dies. Then the law is Hindu Succession Act. If the person has a will, then the law changes. It becomes Indian Succession Act. Succession Act depends upon three things: religion, gender and marital status. सक्सेशन लॉ आपल्याकडे इंडियामध्ये 3 आहेत. मेनली हिंदू सक्सेशन ऍक्ट, मुस्लिम पर्सनल लॉ आणि ख्रिश्चन सक्सेशन लॉ. सो दिस वॉज ऑल अबाउट इफ द पर्सन डझंट हॅव अ विल. If the person doesn't have a will, in the absence of will, there are 2 documents mainly those are required. First is succession certificate and second is letter of administration. The reason we included these 2 slides were की लोकांना असं वाटतं विल बनवण्यात खूप फॉर्मॅलिटीज, विलचं कसं सक्सेस रेशो असेल, पण विल नसेल तरी पण काही फॉर्मॅलिटीज तशाही इन्व्हॉल्ड असू शकतात आणि ह्या 2 गोष्टी तुम्हाला लागू शकतात.
याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम्स किंवा कन्फ्युजनही क्रिएट होऊ शकतं फॅमिलीत. सो इट इज ऑल्वेज बेटर टू हॅव अ विल. लेट्स लुक इंटू फ्यू ॲडव्हांटेजेस ऑफ हॅव्हिंग अ विल और मेकिंग अ विल. विल इज समथिंग विच टेक्स प्लेस आफ्टर द डेथ. गिफ्ट डीड हे तुम्ही जिवंत असताना करू शकता आणि तुम्ही आहात तेव्हाच ते असे ट्रान्सफरही करू शकता. बट विल कम इन टू द पिक्चर ओनली आफ्टर अस. रिव्होकेबल ड्युरिंग लाईफ टाईम म्हणजे तुम्ही हवं तेव्हा ती विल कॅन्सल, रिव्होक करू शकता किंवा तुम्ही ते चेंजेस त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल टाइम्स चेंजेस करू शकता इन युअर लाईफ टाईम. सो द विल विच हॅज बीन मेड ॲट दी एंड लास्ट त्याची प्रत्येक विलला एक डेट असते. जी सगळ्यात शेवटची डेट म्हणजे सगळ्यात लेटेस्ट जी आहे दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज दी फायनल विल. विल का करायची? तर तुमच्या फॅमिलीच्या फायनान्शियल सिक्युरिटीसाठी ती खूप इम्पॉर्टंट असते. लीगल कॉम्प्लिकेशन्स अव्हॉइड केली जातात. येस, इट डज गिव्ह यू अ पीस ऑफ माइंड बिकॉज यू वुड ऑल्वेज बी शुअर दॅट इट विल बी डिस्ट्रिब्युटेड ॲज पर माय विश. It is for all age groups. How we'll see in the section of beneficiary. Yes, you can always mention guardianship about your life estate in this. If somebody is willing to go for charity, कधी-कधी असंही होतं की मला माझ्या सेकंड जनरेशनला किंवा थर्ड जनरेशनला सर्टन पोर्शन ट्रान्सफर करायचं आहे अँड सम ऑफ इट आय वॉन्ट टू गो फॉर चॅरिटी. येस, इट इज व्हेरी मच पॉसिबल थ्रू विल ऑल्सो. डिस्ट्रीब्युशन ॲज पर अवर विशेस. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण ह्याच्यावरती अजून डिटेलमध्ये बोलणार आहोत. इट इज युअर वेल्थ. वाय एनीवन एल्स शुड डिसाइड और अ लॉ शुड डिसाइड हाऊ इट हॅज टू गेट डिस्ट्रीब्युटेड. तर म्हणून आपण विल बनवतो. विल हे तुमच्या वेल्थला जी तुम्ही क्रिएट केली आहे ते अनडिझर्विंग लोकांपर्यंत जाण्यापासून वाचवायला तुमची हेल्प करू शकतं. तुम्ही गेल्यानंतर फॅमिलीला ट्रेजर हंट करायची गरज नसते. मे बी सेकंड जनरेशनला कधी-कधी खूप क्लिअरली माहितीही नसतं, की कोणाकडे कुठल्या म्हणजे एखाद्या माणसाकडे किती बँक एफ-डीज आहेत. एक्झॅक्टली त्याचे नंबर्स काय आहेत? कुठल्या बँकेत किती आहेत? म्युच्युअल फंडमध्ये किती आहेत? शेअर्स जुने घेतले होते का? कधीतरी 2, 4, 5 वर्षांनी लोकं आमच्याकडे डॉक्युमेंट्स घेऊन येतात, की काहीतरी छोटंसं सापडलंय आणि मग नंतर कळतं, की याची व्हॅल्यू खूप जास्ती आहे आणि मग खूप लाँग प्रोसेस असते. सो ट्रेजर हंटची म्हणजे अ, तो प्रकार इथे अव्हॉइड करता येतो आणि सगळं स्मूथ प्रोसेस होऊ शकते. अव्हॉइड्स लीकेज. त्यामुळे आम्ही नंतर हे पण डिस्कस करणार आहोत एका स्लाइडमध्ये, की आपण लीकेज कसं अव्हॉइड करू शकतो आणि आपण हे सगळे डिटेल्स कसे किंवा कुठल्या पॅटर्नमध्ये कलेक्ट करू शकतो व्हाईल मेकिंग अ विल ऑर इन ऑर्डर टू मेक अ विल. जसं मी मगाशी म्हटलं, की नेक्स्ट स्लाइड विल गिव्ह यू मोर क्लिअर आयडिया अबाउट bifurcation. There are two types of deaths. One is intestate death and another is testamentary death. इंटेस्टेटमध्ये तुमच्याकडे विल नसते. टेस्टामेंटरी इज तुमच्याकडे विल असते. सगळ्यात शेवटचा पॉइंट बघा आधी लॉ. ॲज आय जस्ट मेन्शन इफ यू डोंट हॅव अ विल देन हिंदू सक्सेशन ॲक्ट विल कम टू द पिक्चर अँड इफ यू हॅव अ विल इट इज फॉलोड अंडर इंडियन सक्सेशन ॲक्ट. एक छोटीशी गोष्ट इथे शेअर करावीशी वाटते. हे सेशन कंडक्ट करण्याची आमची इच्छा एवढीच आहे, की काही गोष्टी आपल्याकडे आहेत, ज्या लोकांना मे बी माहिती नसतात किंवा मी सी-एफ-पी करायला घेतलं, तेव्हा आम्हाला त्यात टॉपिक होता इस्टेट प्लॅनिंग. 5 प्रकारच्या प्लॅनिंगवरती आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं किंवा ते काम आम्ही करतो. त्यातला एक आणि शेवटचा पोर्शन असतो इस्टेट प्लॅनिंग. तिकडे सरांनी पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं, जस्ट तुमच्याबरोबर शेअर करावंसं वाटतंय. इंडियामध्ये जे हिंदू सक्सेशन ॲक्ट फॉलो करतायत, जे हिंदू आहेत, त्यांच्याकडे जर इफ इन द फॅमिली अ यंग पर्सन और द पर्सन हू इज अर्निंग मेंबर जर डेथ होतीये किंवा मिडल एज डेथ होते, त्याचे फादर जर सर्व्हायव्हिंग फादर आहेत, तर हायरार्कीनुसार पहिल्या कॅटेगरीमध्ये वडील येत नाहीत. त्याची वाईफ असेल तर बहीण किंवा त्याची आई तिचा दर्जा आहे, पण वडिलांचा नाहीये. मग अशा वेळेला जर तुम्हाला वडिलांना काही द्यायचं असेल, तर तुम्ही विलमध्ये काही लिहून ठेवलत, तर त्याप्रकारे ते डिस्ट्रिब्यूट होऊ शकतं. एक छोटीशी गोष्ट होती.
सो अशा पद्धतीने थोडक्यात काय तर पहिला पॉइंट बघा, गव्हर्न बाय सक्सेशन लॉ. सो हिंदू सक्सेशन ऍक्ट काय म्हणतो की आता अ, व- पहिल्या लेवलमध्ये वडील येत नाही, पहिल्या लेवलमध्ये कोणीच नसतील तर मग सेकंड मध्ये वडील येतात, मग ही विल कम इन टू द पिक्चर. सो मग वाय लॉ शुड डिसाइड इफ यू हॅव रिटन इट, देन दिस इज पर्सनचं विल. आपण टेस्टामेंटरी सक्सेशन, टेस्टेड सक्सेशन कडे जाऊया. तिथे तुमच्या विल प्रमाणे डिस्ट्रीब्युशन ऑफ असेट होऊ शकतं. डिस्ट्रीब्युशन अकॉर्डिंग टू लिगल रूल्स आणि इकडे तुमच्या विश प्रमाणे होतं. इथे लॉ डिसाइड करतो की तुमचे हेअर्स कोण आहेत. जसं मी आता एक एक्झाम्पल दिलं, हे लॉने डिसाइड केलंय. त्यांचे ना प्रॉपर कॅटेगरीज आहेत, 1, 2, 3. मॅरिड आहात तर अनदर सेक्शन, आणि त्या सिक्वेन्स नुसार तुम्हाला जायला लागतं. मग जे कोणी क्लेम करतात त्यात पहिली कॅटेगरी नाही तर दुसरी, दुसरी नाही तरच तिसरीकडे, असं ते हायरार्की आहे. सो थोडक्यात इथे तुम्हाला चॉईस नसतो, लॉ डिटरमाइन करतो. आणि दुसरीकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमचा बेनिफिशरी किंवा नॉमिनी चूज करू शकता. तर वाय नॉट. एक्झिक्युटर, कोर्ट एक एक्झिक्युटर अपॉइंट करतो ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर, आणि इकडे तुम्ही स्वतः अपॉइंट करता. मग एक्झिक्युटर कसा अपॉइंट करायचा, तो कोण असतो, किती एक्झिक्युटर असायला पाहिजे, त्याचा रोल काय असतो, हे सगळं आपण पुढच्या स्लाइड्समध्ये नक्की बघूया. फ्लेक्झिबिलिटी, इथे फ्लेक्झिबिलिटी नाहीये हिंदू सक्सेशन ऍक्टमध्ये, थोडक्यात कुठल्याही सक्सेशन ऍक्टमध्ये जो विदाऊट विलवाला आहे. कारण तिथे जसं लिहिलंय त्या पर्सेंटेजनुसार किंवा त्या हायरार्कीनुसार ते डिस्ट्रीब्यूट होतं. वेअर इन टेस्टामेंटरी सक्सेशनमध्ये तुम्ही कोणालाही 100% देऊ शकता, कोणाला 0 लिहू शकता. तुम्ही पर्सेंटेज, व्यक्ती सगळं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मेन्शन करू शकता. So this was about the differentiation between testamentary death and intestate death. जसं मी मगाशी म्हटलं, पार्टीज खूप इन्व्हॉल्ड असतात आणि त्याबद्दल थोडंसं आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. When somebody is making a will, the person who is writing a will is called as testator if he is a male person. If the person is female, then it is called as testatrix. So testator is the person who would write what he wished to transfer and how he wished to transfer. Of course, इथे लक्षात घ्या की तुम्ही जे ओन करता तेच तुम्ही लिहू शकता. एखादी प्रॉपर्टी किंवा गोष्ट जर तुम्ही 100% ओन नसाल करत, तर तुमचा पर्सेंट तिथे तुम्हाला मेन्शन ओनरशिपचा करायला लागतो. सो दिस वॉज अबाउट द टेस्टेटर. नेक्स्ट, बेनिफिशरी. हे सगळ्यात आय थिंक महत्वाचे आहेत, ज्यासाठी आपण विल लिहितो. सो बघूया बेनिफिशरीचे टाइप्स किती आहेत. फर्स्ट इज, जस्ट अ मोमेंट. फर्स्ट इज one beneficiary. There can be only one beneficiary when the will is very clear and very easy to transfer wealth to. There can be many beneficiaries, yes. Then we'll come on to minor beneficiary. If the beneficiary is minor, then you can mention guardian's details in the will. There is a concept called as contingent beneficiary. What is contingent beneficiary? If we have kept one or two people as nominee, and if they pass away before us, त्यांची डेथ झाली आहे म्हणा, तर त्या केसमध्ये कंटिंजंट बेनिफिशरी तिथे पिक्चरमध्ये येऊ शकतो. सो वी ऑलवेज रेकमेंड, will is all about to whom to transfer your wealth to. So it is advisable that you are transferring a wealth to a right person. If the right or the desired person is no more, then contingent beneficiary has to be mentioned. थोडक्यात तुम्ही सेकंड जनरेशनची नावं लिहिताय तर तुम्ही थर्ड जनरेशन किंवा त्या रिलेटेड सून जावे, जसं तुमच्या फॅमिली स्ट्रक्चरमध्ये आहे, तुम्ही कोणतरी कंटिंजंट बेनिफिशरी तिथे मेन्शन करू शकता. Now we'll see in detail about residuary beneficiary. What happens is, generally, while you making the will, we will always ask you to note down all the things that you own. Then आम्ही तुम्हाला एक लिस्ट देतो. तो एक फॉर्मॅट असतो, किंवा तुम्ही कुठूनही विल बनवली तरी तुम्हाला हाच एक्सपिरियन्स येईल की तुम्हाला सगळे डिटेल्स ते फिलअप करायला सांगतात. तर अशा वेळेला
इट कॅन हॅपन की माझ्याकडे बँक एफडीज 12 आहेत सपोज आणि मी 11 लिहिल्या, एखाद्या मिस झाल्या. कोणाकडून एखादी गोष्ट कधीतरी मिस होऊ शकते. If the person dies, there are chances that something will may pop up sometimes in the future after few years or months. मग ते कोणाला जाणार? कारण because it was not mentioned in my will, of course I had not mentioned the person कारण तिथे पर्सेंटेज असतं. XYZ गोष्ट ABC ला गेली पाहिजे, दुसरी गोष्ट कोणाला तरी PQRला गेली पाहिजे. सगळं लिहिलेलं असतं, त्यात हे नावच नव्हतं, त्यात ही एफडीच नव्हती, त्यात हे गोल्डचं काहीतरी मिळालं ते लिहिलेलं नव्हतं. असं जर झालं, then that is called as residuary beneficiary. अशा जर गोष्टी नंतर आपल्याला मिळाल्या, काही फाइंड आउट झाल्या, तर कोणाला द्यायच्या आणि किती पर्सेंटमध्ये ते पण तुम्ही आपल्या विलमध्ये लिहू शकता. आणि देअर इज समबडी विच कॅन बी अ फायनल बेनिफिशियरी. हा कोण असतो? हा तुमचा व्यक्ती मे बी पहिला चॉईस नसतो. पहिला बेनिफिशियरी असतो, सेकंड कंटिंजंट असतो आणि मग फायनल असतो. कोणीच नाहीये तर एक फायनल. कधी-कधी लोकं फायनलचं नाव देत नाहीत, व्हिच इज फाईन. बट असं असतं की हा नाही तर ओके बाबा नातू आहे. तोपर्यंत मे बी तो मोठा झालेला असेल, मेजर असेल मे बी आणि फायनल बेनिफिशियरी. एक एक्झाम्पल दिलं मी. सो लोकांना कधीतरी इरिटेट होतं, की तुम्ही किती बेनिफिशियरी मागताय? आम्ही कोणाकोणाची नावं देऊ? हरकत नाही. तुम्ही लिमिटेड नावं दिलीत तरी चालेल. पण ह्यामधनं आम्हाला तुम्हाला हे सांगायचंय, की विल बनवताना या सगळ्या बेनिफिशियरीजना तुम्ही इन्क्लूड करू शकता, जर तुमची इच्छा असेल आणि ती सिस्टम आपल्याला तसं करायला अलाऊ करते किंवा तेवढा स्कोप देते. ओके? सो धिस वॉज अबाउट बेनिफिशियरी. इथे एक गोष्ट मी सांगेन, आपण आधीच्या सेशन्समध्ये पण याबद्दल एकदा एकदा का दोनदा डिस्कस केलं होतं. बँक एफडी म्हणा किंवा कुठेही तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये, शेअर्समध्ये एखाद्या वेगळ्या व्यक्तीचं नाव लिहिलंय, तर ते फक्त कस्टडियन असतात आणि तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव तुमच्या विलमध्ये लिहिता, ती व्यक्ती ही फायनल बेनिफिशियरी समजली जाते. म्हणजेच विल सरपास ऑल दी अदर बेनिफिशियरीज. पण हा रूल टर्म इन्शुरन्सला लागू होत नाही. तिथे जर तुम्ही वुमन एम्पॉवरमेंट ॲक्ट खाली तुमचं जर रजिस्ट्रेशन झालं असेल, तर त्याच व्यक्तीला म्हणजे वाईफला किंवा मुलांनाच ती असेट किंवा त्याचे बेनिफिट्स ट्रान्सफर होतात. सो अजून डिटेलमध्ये 1 टू 1 आपण ह्याबद्दल डिस्कस करू शकतो. पण तुम्हाला एक बेनिफिशियरीबद्दल आयडिया द्यायची होती. सो धिस वॉज अबाउट बेनिफिशियरी पार्टीज. थोडं पुढे वळूया. आपण टेस्टेटर बघितला आणि बेनिफिशियरी बघितला. ह्या मेन व्यक्ती आहेत. आता पुढे जाऊया. एक महत्त्वाचा रोल प्ले करतं आपल्या विलमध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे एक्झिक्युटर. आता एक्झिक्युटर का? When the will is actually going to be executed, are we going to be alive? No. आपण नाही आहोत, तेव्हा जर विल काय म्हणतात त्याला प्रोसेसमध्ये येणार आहे किंवा एक्झिक्यूट होणार आहे, तर एक्झिक्युटर्सची गरज लागणार आहे. तर एक्झिक्युटर कोण असू शकतात? एक गोष्ट आम्हाला इथे तुम्हाला क्लॅरिफाय करायची आहे, की तुम्ही ज्यांना बेनिफिशियरी ठेवलंय, तुम्ही त्यांनाच एक्झिक्युटर ठेवू शकता किंवा तुम्ही जे बेनिफिशियरी नाही आहेत, फॉर एक्झाम्पल माझ्या 1-2 क्लायंट्सच्या विल्समध्ये मी ऑफकोर्स मी बेनिफिशियरी नाहीये, पण मी एक्झिक्युटर आहे बिकॉज दे हॅव ओन्ली सिंगल चाइल्ड अँड दॅट डॉटर ऑर सन इज लोकेटेड आउटसाइड इंडिया. सो त्यांनी मला एक्झिक्युटर का ठेवलं? आय एम नॉट अ बेनिफिशियरी, बट आय कॅन हेल्प दॅट डॉटर ऑर सन टू गेट फॉर्मॅलिटीज डन फ्रॉम इंडिया. थोडी मी हेल्प करू शकते त्याच्यामध्ये. सायन्स वगैरे त्यांच्याच लागणार, पण मे बी डॉक्युमेंटेशन, मे बी बँक व्हिजिट्स. सो एक्झिक्युटरचा रोल काय असतो? When the person is not alive, when the will has to be executed, that person can go through a document which is will and help the beneficiaries to get the assets in the desired quantity. आता किती एक्झिक्युटर्स असायला पाहिजेत? एक्झिक्युटर हॅज टू बी मेजर आणि तो एक तर मिनिमम ॲक्चुअली आम्ही मिनिमम 2 सांगतो. लोकं जनरली एकाचं नाव प्रिफर करतात. जरी दोघांची नावं दिली तरी एक्झिक्युटर हायरार्कीमध्ये पिक्चरमध्ये येतो किंवा रोल प्ले करतो. सो एका वेळेला एक एक्झिक्युटर असतो, पण आम्ही मिनिमम 2 मागतो. तुम्ही जा आम्हाला विचारा,
की आयडियल एक्झिक्युटर्स किती असायला हवेत, तर ते खरं तर आम्ही सांगू की 3 असायला पाहिजेत. का? आयत्या वेळेला तुम्हाला नाही माहिती की आपली विल कधी एक्झिक्यूट केली जाणार आहे, कधी करायला लागणार आहे. त्यावेळेला एक्झिक्युटर हयात असला पाहिजे. एक्झिक्युटरची मेंटल आणि हेल्थ कंडिशन बरोबर असली पाहिजे. एक्झिक्युटरची इच्छा असली पाहिजे आणि एक्झिक्युटर मेजर असला पाहिजे. सो कधी-कधी काय होतं, ह्या गोष्टी जर अ, फिट नाही झाल्या, तो जर नसेल त्यावेळेला किंवा बेडरिडन आहे किंवा मेंटली काहीतरी इश्यू झालेला आहे. सो अशा वेळेला दुसरा किंवा तिसरा व्यक्ती हे एक्झिक्यूट करू शकतं. सो टेस्टाटर, बेनिफिशियरी आणि एक्झिक्युटर्स. तुम्ही तुमच्या एक्झिक्युटर्सना सांगूही शकता. मी माझ्या एक्झिक्युटर्सना कल्पना दिली, की यू आर गोइंग टू बी द एक्झिक्युटर्स आणि तुम्हाला 2 जण माहिती पाहिजे आणि हायरार्कीनुसार अंडरस्टँडिंगप्रमाणे तुम्ही ते एक्झिक्यूट करू शकता. विटनेस हा एक इम्पोर्टंट रोल प्ले करतो. आपल्या अच्छा बाय द वे तुम्ही कोणालाही तुमची विल एक्झिक्युटर असू दे, विटनेस असू दे, कोणालाही दाखवायची गरज नसते. तुम्ही तुमच्या विलमध्ये ती नावं फक्त लिहू शकता. लोकं मला विचारतात, "मग विटनेस माझ्याबरोबर सही करणार, मग ते वाचणार का?" नाही. आपण हे कोणाला दाखवायची तुमची इच्छा असेल तर दाखवा, अदरवाईज दाखवायची गरज नसते. 2 विटनेस लागतात आपल्याला. सॉरी 2 विटनेस लागतात आणि विटनेस, एक्झिक्युटर हे तुमचे रिलेटिव्हज किंवा बेनिफिशियरी चालतात. पण विटनेससाठी रूल थोडासा स्ट्रिक्ट आहे. विटनेस नातेवाईक बिलकुल चालत नाहीत. विटनेस तुमच्या विलमधले कुठलेही बेनिफिशियरीज चालत नाहीत. विटनेस, एक्झिक्युटर पण चालत नाहीत. ते कंप्लीटली बाहेरचेच लोकं असायला लागतात. याचं कारण काय आहे? कोव्हर्जन होऊ शकतं. तुम्हाला कुणीतरी म्हणजे विटनेसचं काम काय आहे? विलमध्ये काय लिहिलं आहे हे नाही. तर विटनेसचं काम आहे, जी व्यक्ती साइन करतेय, ती व्यक्ती मेंटली स्टेबल आहे. कुठल्याही फोर्स किंवा कोव्हर्जनच्या अंडर साइन करत नाहीये. अ, ती व्यक्ती फुल आपल्या इच्छेने ते करतेय ना, सगळं व्यवस्थित चालू आहे ना, जस्ट विटनेस हॅज टू सी दॅट एव्हरीथिंग इज इन ऑर्डर. नो फोर्स फुली ॲक्शन इज डन. सो विटनेसचा तेवढाच रोल असतो. नाऊ विल सी की विटनेस कधी विल कधी साइन होते, कुठे साइन होते, ते आपण थोडंसं पुढच्या ह्याच्यात बघूया. सो आत्तापर्यंत आपण कव्हर केलं द एडव्हांटेजेस ऑफ विल अँड द पार्टीज इन्व्हॉल्व्ड इन विल. टेस्टाटर, एक्झिक्युटर, बेनिफिशियरी, विटनेसेस. जेव्हा तुम्ही विल बनवता, तेव्हा द इम्पोर्टंट स्टेप इन मेकिंग अ विल इज taking all the details. So first step, now we'll see the steps which are to be followed while making a will. सगळ्यात पहिलं येतं the collection of data. Very important step wherein you have to give us the data in detail. तुम्ही जितकं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये लिहाल, तितकं छान असतं आणि we would also recommend that instead of just writing or typing it, don't write. In fact, type it if possible. और वी विल टाइप इट फॉर यू. जर तुम्ही आम्हाला रिटर्नमध्ये दिलत तर अँड विल गिव्ह इट टू यू फॉर चेकिंग. आय कम ऑन टू दॅट पॉइंट एज वेल. सो in the stage of collection of data, in fact, we would also tell you to ask you to give us the proofs. की बँक डिटेल्स तुम्ही दिलेत, तसं करू नका. फक्त तेवढंच देऊ नका. तर तुमच्या बँक पासबुकचा किंवा चेकबुकचा आम्हाला फोटो पण पाठवा. सो दॅट वी कॅन क्रॉस चेक. म्हणजे नंतर असं नको की हा नंबर दिसत नाही, आय-एफ-एस-सी कोड चुकलाय. सो बेटर राहील की आम्हाला प्रूफ पण द्या. नाऊ व्हॉट ऑल थिंग्स आर रिक्वायर्ड. एक सेपरेट स्लाईड त्याच्यासाठी आम्ही बनवली आहे. आय विल एक्सप्लेन यू लेटर. So what are the steps while making a will? Just give me a moment. Sorry. फर्स्ट इज कलेक्शन ऑफ डेटा, जिथे आम्ही डिटेलमध्ये तुमच्याकडून इन्फॉर्मेशन घेतो. सेकंड इज मेकिंग अ ड्राफ्ट, wherein we make a draft. See, after collection of data, we sit with you. And generally, an estate planner or an advocate will always ideally should sit with you and identify की काय सिच्युएशन आहे घरात, what do you want to do with your money, how do you want to distribute it, and then accordingly we will make a draft using the data provided and the information provided. म्हणजे तुम्ही जे डिस्ट्रीब्युशन अलोकेशन जसं सांगितलंय, बेस्ड ऑन दॅट वी विल मेक फर्स्ट ड्राफ्ट.
एकदा फर्स्ट ड्राफ्ट बनला की आम्ही तुम्हाला देतो. डिटेल्स चेक करायला सांगतो. तुम्ही कन्फर्म केलात, कधी-कधी चेंजेस सांगतात, कधी-कधी तुम्ही कन्फर्म करून टाकता. वन्स यू कन्फर्म, वी विल मेक अ फायनल ड्राफ्ट. वी विल अगेन शेअर विथ यू द फायनल ड्राफ्ट. विल अगेन शेअर विथ यू द फायनल ड्राफ्ट. फायनल ड्राफ्ट कन्फर्म केलात, की आम्ही प्रिंट करतो तुमची विल फायनल लीगल पेपरवरती, ग्रीन पेपरवरती. So these are the steps for making a will. And generally people ask us how much time will be required. So तुम्ही डेटा किती वेळात देता त्यावर अवलंबून आहे. जनरली तुम्हाला आम्ही एक 8 ते 15 दिवसाचा वेळ देतो. Then another around 15 days are required to process it at our end. So around a month's time maximum is required. We'll go on to the next point, which is what are the details those are required. A very, very important point. Okay, so there are two types of data which we collect from you. One is immovable assets. What all things fall under that category? The place where you reside, तुमचा घर, any agricultural land if you possess, any commercial property if you have, so or any warehouse if you have. So anything related to residential or commercial property is immovable asset. त्याचे डिटेल्स आम्हाला लागतात आणि सेकंड त्याचं पर्सेंटेज ऑफ ओनरशिप लागतं की तुम्ही त्यातले किती पर्सेंट ओन करता अँड वी कॅन मेन्शन ओनली दॅट पर्सेंट इन युअर विल. नेक्स्ट इज मुवेबल असेट्स. ही खूप मोठी कॅटेगरी आहे अँड वी वुड अप्रिशिएट इफ यू कॅन गिव्ह अस ऑल द डिटेल्स. वन इज ऑल फायनान्शियल असेट्स, मेड युअर बँक अकाउंट्स, ऑल PPF अकाउंट्स, तिथे पैसे असतात, लॉकर डिटेल्स, फिक्स्ड डिपॉझिट्स, डीमॅट अकाउंट्स, तुमच्या सिक्युरिटीज असतील, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, फिजिकल बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स, वेगवेगळ्या FDs, बँक FDs, कॉर्पोरेट FDs, if you have PMS, alternative funds, mutual funds, shares, ESOP by companies, everything listed, unlisted shares, anything and everything falls under the financial asset has to be disclosed. तुमच्याकडे गोल्ड, काही कमोडिटीज असतील त्या तुम्ही डिस्क्लोज करू शकता. माझ्याकडे एका काकांनी खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला मला, ऐश्वर्या माझ्याकडे खूप बासरी आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ते मला असेच नाही वाया जाऊ द्यायचे. माझ्यानंतर ते मला कोणाला तरी खूप 1-2 व्यक्तींना द्यायचे, जे स्वतः मला माहिती आहे त्याचा खूप छान वापर करतील. ते लिहू शकतो का ह्याच्यात? येस, व्हेरी मच लिहू शकतो. एक्सपेन्सिव्ह वॉचेस आहेत. तुमच्याकडे काही खूप आर्टिफॅक्ट्स आहेत. काहीही तुम्ही ह्याच्यात जे तुमचं आहे आणि तुम्हाला द्यायचं आहे, मग ती तुमची ज्वेलरी असेल, सगळं लिहू शकता. तुम्ही तुमच्या आपण सेकंड कॉलम बघूया. तुमच्या सगळ्या इन्शुरन्स पॉलिसीचे डिटेल्स तिथे लिहू शकता. तुमच्या कंपनीकडून किंवा गव्हर्नमेंट जॉब असेल, तुम्हाला काही पेन्शन मिळत असेल किंवा तुम्ही पेन्शन प्लॅन्स पर्चेस केली असतील, ज्याचं तुम्हाला पेन्शन येते किंवा ॲन्युइटी बेनिफिट्स येतात. येस, यू ऑफ कोर्स हॅव टू मेन्शन दॅट. Fourth point says loans advance and loans receivable. When I'm talking about the assets, beneficiary is also liable to pay the loans. So तुम्ही कोणाकडून काही घेतलंय and you have to repay it back to the person or a company or bank. That also you have to mention here. Any club membership if you have or any other assets which we have not mentioned here. HUF असेल तुमचं, त्याचे डिटेल्स द्या. लिस्ट ऑफ डिटेल्स ऑफ लायबिलिटीज, जसं मी म्हटलं बेनिफिशरीची ती जबाबदारी असते, सो ते पण तुम्ही तिथे लिहू शकता. तुम्ही हे लिहू शकता की माझ्यानंतर जो काही खर्च येणार आहे हे सगळं करण्यासाठी, हे ट्रान्सफर करायला, तो हू शुड पे द expenses, that also you can mention in that. An executor should take care of it. Business assets असतील, if you own a firm, it could be LLP, it could be partnership, it could be private or limited company. तुम्ही सगळं त्याच्यामध्ये डिटेल्स जितक्या तुम्ही मेन्शन करू शकाल तितकी ती विल खूप क्लिअर आणि छान बनते. जसं आपण म्हणतो की आपण आपल्या लॉयरपासून काही लपवायचं नाही, आपण डॉक्टरांपासून काही लपवायचं नाही. आम्ही नेहमी सांगतो की तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही जितकं मोकळेपणाने सगळं शेअर कराल, वी कॅन केटर यू बेटर. सो दिस वॉज ऑल अबाउट द डिटेल्स. आमच्याकडे एक फॉर्मॅटही आहे. फॉर इंटरेस्टेड तुम्ही 1 to 1 कनेक्ट होऊ शकता आमच्यासोबत. एक नेहमी एक वादाचा मुद्दा असतो. आय वॉन्ट टू मेक अ विल,
but should I register it? Now we'll come on to that point for discussion. एक एक गोष्ट आधी मला हे क्लिअर करायची आहे, की आतापर्यंत मी जे सांगितलं त्या स्टेप्स सगळ्या सेमच राहतात. सो पहिल्याच दिवशी लोकं आमच्याकडे येतात, "आय वॉन्ट टू मेक अ विल, बट व्हॉट शुड आय डू? नो, आय थिंक आय शुड रजिस्टर." आफ्टर 4 days the person will, "No, I think there is no need of registration. Both my daughters share a good relationship." मग त्यांच्यात भांडण कधीतरी झालं, की ते परत येतात, "करू का मी रजिस्टर?" सो मला हे सांगायचंय, स्टार्ट विथ द प्रोसेस टिल द टाईम वी मेक फर्स्ट ड्राफ्ट, सेकंड ड्राफ्ट, टिल द टाईम वी रादर प्रिंट इट. सगळ्या स्टेप्स सेम आहेत. ठीक आहे? ॲटलीस्ट आपण तिथे पोहोचू. मग आपण हे डिसाईड करू, की आपल्याला विल रजिस्टर करायचे की नाही करायचे. सी, इफ यू रजिस्टर्ड अ विल, इट बिकम्स मोर लाइक आपला मोबाईल आहे. त्याला आपण पुढेही एक सिम गार्ड लावतो, मागून छान कव्हर लावतो. त्या विलला आपण अजून प्रोटेक्ट करतो. एक एक्स्ट्रा कव्हर चढवतो. पण जर एखाद्या इस्टेट प्लॅनर किंवा ॲडव्होकेटची कन्सल्ट करून केलेली विल असेल आणि तुम्ही जर ते लँग्वेज खूप छान त्यांनी पाळली असेल त्याच्यात, तर नॉन रजिस्टर्ड विल पण खूप छान काम करते. कारण नॉन रजिस्टर्ड असेल तरी लीगल लँग्वेज असली पाहिजे. आता अजून एक सांगू, नॉन रजिस्टर्ड विल पण चॅलेंज होते. इन फॅक्ट रजिस्टर्ड विल पण चॅलेंज होऊ शकते. पण जिंकण्याचे चान्सेस हे लँग्वेजवर असतात आणि तिथे तुम्हाला जर खरंच वाटतं, की घरात इश्यू आहे जो असू शकतो, तर तुम्ही रजिस्टर्ड केलात तर बेटर आहे. तुम्हाला वाटतं की सगळं स्मूथ आहे, हे आहे, हे यालाच जाणार आहे. मग काही केलं नाही तरी चालेल, पण लँग्वेज सांभाळा. कुठल्यातरी खूप चांगल्या व्यक्तीकडून बनवून घ्या. जे इस्टेट प्लॅनर आहेत, त्यातला द पर्सन हू हॅज अ नॉलेज, who has a good contact of an advocate associated with them in the team, so that you can be assured. Now, once will is registered, आम्ही तुम्हाला ती ऑफिसमध्ये आमच्या ठेवतो. जनरली दिस इज व्हॉट वी फॉलो. And we call you and we'll ask you if you wish to register it. We will keep it as it is. We contact the agent. Then you yourself, along with your ID proofs, and two of the witness will have to go to the registered office and take an appointment, go there and do the procedure, sign it. तुमचे थंब इम्प्रेशन्स वगैरे सगळे घेतले जातात. पर्सन तिकडे जाऊन तुम्ही तिघं जण जाऊन ते करू शकता. If you don't want to register it, you can sit at your place with the will along with two witnesses and sign it in front of witness. Now, two things which I want to highlight here. One, which I missed while stating the details. जितक्या पार्टीज इन्व्हॉल्ड आहेत, त्या सगळ्यांचे आम्हाला आधार, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडीज हवेत. वाय? सेम नंबरची नावं लोकं बरीच असू शकतात. सो पॅननी आयडेंटिफाय करणार नंतर एक्झिक्युटर. सो सगळ्यांचे डिटेल्स पाहिजेत. ते डिटेल्स आम्ही विलमध्ये मेन्शन करतो. ही एक गोष्ट मी मगाशी डिटेलमध्ये मिस केली होती. अँड सेकंड, even if you're not registering a will or you're registering a will, at the time of signing a will, you can have a estate planner signing it, or ideally you should have a doctor's certificate 1-2 दिवसाआधीचं, अगदी लेटेस्ट, stating that the person is mentally and physically fit to make a will आणि तो he's in the sound mental and physical condition and I certified. सो हे जर सर्टिफिकेट तुम्ही अटॅच केलं त्याची व्हॅल्यू वाढते. इनफॅक्ट ते मॅन्डेटरी आहे. आणि you sit with will, that certificate, two witnesses, and you can sign it comfortably at your place, or give the details to an agent who will take an appointment for you. हे सगळं घेऊन तिकडे जा आणि त्यांच्या समोर साइन करा. यातला ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. जशी कंडिशन असेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये चेंजेस सिच्युएशन्सनुसार करू शकतो. मला जे टेक्निकल पॉइंट्स डिस्कस करायचे होते विलबद्दल ते इतकेच आहेत. खरं सांगू तर वेन आय वॉज स्टडिंग फॉर CFP, बाबांनी पण असोसिएट फायनान्शियल प्लॅनर आहेत ते, आम्हाला हा सब्जेक्ट होता. त्या सब्जेक्टचं बुकच एवढं मोठं आहे. वी लर्न्ड इट Indian succession law. We learned over how does it work overall if the debt is happening outside. एक अजून एक इंटरेस्टिंग पॉइंट जो आम्ही शिकलो, मला शेअर करावा असं वाटतं. US मध्ये वगैरे ना, जेव्हा असे ट्रान्सफर होते तेव्हा सक्सेशन टॅक्स आहे आणि खूप मोठा टॅक्स द्यायला लागतो. मग ते ट्रस्ट वगैरे फॉर्म करतात आणि कधी-कधी त्याच्या थ्रू घेतात, सो दॅट आपल्याकडे तसं नाहीये.
वी आर लकी. आपल्याला जर काहीतरी सक्सेशनमध्ये मिळतंय, तर आपण ते फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकतो. वी डोंट हॅव टू पे एनी टॅक्सेस ऑन दॅट इन इंडिया. सो सक्सेशन टॅक्स आपल्याकडे नाहीये. सो ह्या काही गोष्टी आहेत. सांगायचा मुद्दा हा की हा खूप डिटेलमध्ये जाण्यासारखा टॉपिक आहे. विल्सच्या खूप वेगवेगळ्या टाइप्स असतात. पण बेसिक आपण जी इंडिव्हिज्युअल विल बनवतो, ती आम्ही इथे आज इन्क्लूड करायचा प्रयत्न केला. शेवटी आपण क्वेशन आन्सर्स घेणार आहोत. आज त्याच्याकडे आपण वळणार आहोत. पण मला हे सांगायचं होतं की जितकं बेसिक नॉलेज मला असं वाटतं की प्रत्येकाला विल बनवताना माहिती पाहिजे, आम्ही तितकंच आत्ता कन्सिडर केलंय आणि अजून डिटेलमध्ये आपण ऑफकोर्स बोलूच शकतो. क्वेशन आन्सर्सकडे आपण वळणार आहोत. पण त्याआधी मी पुढच्या आठवड्याचा, पुढच्या शनिवारचा टॉपिक इथे एक्सप्लेन करू इच्छिते. हेल्थ इज वेल्थ. तुम्ही म्हणाल की तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर्स आहात. हेल्थ कशी काय आली मध्ये? सो खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा टॉपिक. आम्ही दरवेळेला सांगत असतो की तुम्ही एस-आय-पी करा, लमसम करा. आज पुढच्या वेळेला आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की अशी एक एस-आय-पी जी तुमच्या हेल्थची काळजी घेईल. कशी मॅनेज करायची? कसं त्यासाठी ऑप्ट करायचं? हे आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेला थोड्याशा इंटरेस्टिंग वेनी समजावणार आहोत. नक्की जॉइन करा. आमचा उद्देश हा आहे की खूप महत्त्वाच्या असतात या गोष्टी प्रत्येकाला माहिती असणं आणि तुम्ही कुठलंही प्रोफेशन फॉलो करा. कमवता ते पैशाच्या रूपात असतं. सो त्याची मॅनेजमेंट, त्याची इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्ज, प्रोटेक्शन आणि ट्रान्सफर हे सगळं बेसिक नॉलेज आपल्याला जमा, खर्च, कर्ज कळलंच पाहिजे. याबद्दल आपण असं नाही सांगू शकत की मी नाही हे बघत. मला ना वेळ नसतो. सो तुम्ही शनिवारी जरी 45 मिनिट्स कनेक्ट केलंत, 30 मिनिट्स, 45 मिनिट्स तरी काहीतरी आम्ही जर तुमच्यात चेंज करू शकलो, तर तो आमचा उद्देश आहे. सो परत सगळ्यांना मनापासून धन्यवाद की तुम्ही जॉइन केलंत आजच्या सेशनला. आज आपण क्वेशन आन्सर सेशन घेणार आहोत, पण काही रूल्स आहेत. आजचा टॉपिक खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे आपण पर्सनल, फॅमिली स्पेसिफिक, इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक क्वेशन्स आज आपण अव्हॉइड करणार आहोत. तसे जर काही असतील, तर तुम्ही आम्हाला पर्सनली सांगा. तुमचा क्वेशन प्रत्येकजण 2 विचारा. थोडे जास्त नंबर ऑफ लोकं जॉइन केली आहेत. सो एक्स्ट्रा असतील 2 पेक्षा जास्ती आणि वेळ कमी पडली, तर आपण या सेशनच्या नंतर घेऊ. प्रश्न थोडक्यात विचारा. टॉपिकला रेलेव्हंट असू दे. अ, जितका तुम्ही क्रिस्प आणि थोडासा शॉर्टमध्ये क्वेशन विचाराल, तर आजच्या सेशनसाठी पर्टिक्युलरली ते ईझी जाईल. सो तुमचे मी बघितलं नाही चॅट बॉक्स. काही क्वेशन्स असतील आपण घेऊया. लेट्स मूव्ह ऑन टू द चॅट बॉक्स फॉर द क्वेशन्स. ओके. व्हॉट इज द आयडियल एज टू राइट अ विल? मयुरेश दादा, आपण जेव्हा आपल्याकडे एक तर तुम्ही अडल्ट असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे जेव्हा एक सबस्टॅन्शियल असेट असते काहीतरी, जी एखादी जागा, काही तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही काहीतरी जेव्हा अक्युमुलेट करता, जे तुम्हाला वाटतं की हां, आता मी काहीतरी सेटल होतो म्हणतो ना आयुष्यात, की आता ह्या गोष्टी मला मी अक्युमुलेट केल्या आहेत आणि मला विल बनवायची आहे. येस, यू शुड मेक अ विल. लोकांना असं वाटतं की वय झालं, ह्या सगळ्यांना वय, अच्छा मी माझी प्रोसेस आत्ता संपते ऑलमोस्ट, मी पण बनवतेय. सो असं काही नाही की अगदी म्हातारं झाल्यावर विल बनवायचं. सी कोविड नंतर आपल्याला माहिती नाही की आपल्याला किती अजून आयुष्य आहे. सो इट इज ऑल्वेज गुड टू मेक अ विल अँड कीप इट. सो कधीही बनवू शकता. Is there a chance in the asset after the will registered? Is there any change in the asset? Very good question, Dada. Mayuresh Parekar has asked, can we change it? I had in fact skipped saying this. तुम्ही will कितीही वेळा बदलू शकता. You can make changes in the wills. You can change the number of assets. See, if there is a major change in the will, for example, तुम्ही लिहिलात की माझ्या 2 रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज आहेत आणि इफ यू हॅव सोल्ड वन, सो यू कॅन ऑल्वेज मेन्शन दॅट मेकिंग अ कोडिसिल. इट इज कॉल्ड एज अ कोडिसिल. So you can make a short note on a page, attach it to the main will. परत तुम्ही ती अटेस्ट पेक्षा म्हणजे विटनेस बरोबर साइन करून घ्या. रजिस्टर्ड करा ती विल सोबतच अँड देन यू कॅन अटॅच टू द चेंजेस. इट्स कॉल्ड एज कोडिसिल. सो एन नंबर ऑफ टाइम्स तुम्ही काहीही चेंजेस करू शकता. ह्याच प्रश्नामुळे मला अजून एक पॉइंट आठवलाय. पीपल से दॅट ऐश्वर्या, वी हॅव अ म्युच्युअल फंड विथ यू, द व्हॅल्यू इज 1 crore प्लस. नाव
I'm just 50 if somebody says, I think I live till 75, the value will cross 3 crores. मग इथे तर मी 1 करोड लिहितोय. सी विलमध्ये ज्या दिवशी विल आपल्याला माहिती नाही आपण कधी जाणार आहोत. द डे व्हेन विल हॅज टू बी एक्झिक्युटेड, ती ज्या दिवशी त्या दिवशी जी व्हॅल्यू असते, ती व्हॅल्यू आपण सगळं काही आत्ताच्या व्हॅल्यूप्रमाणे आपण मेन्शन करतो. ज्या दिवशी एक्झिक्यूट करायची त्या दिवशी जी व्हॅल्यू असते, ती आपण कन्सिडर करतो फॉर द ट्रान्सफर in the percentage given or the person mentioned in the will. So I hope I've answered that. Yes, you can add and delete uh, anytime. So yes, तुम्ही चेंजेस थोडक्यात तुम्ही चेंजेस करू शकता. शैलेश राजांचा प्रश्न आहे, की विल असल्यावर देखील सक्सेशन सर्टिफिकेट लागते. ते मिळण्यास किती वेळ लागतो? सर आम्ही विल्स एक्झिक्यूट पण केले आहेत. सक्सेशन सर्टिफिकेट काही प्रॉब्लेम नव्हता त्या विल्समध्ये, सो नाही लागला. सगळ्या केसेसमध्ये नाही लागत. एखादं काहीतरी त्या विलमध्ये मेन्शन्ड असणार, एखादा क्लॉज, काहीतरी एक एक्स्ट्रा क्लॉज त्यामुळे ते लागलं असेल आणि किती वेळ लागतो एक्झॅक्ट नाही सांगता येणार. मी एका केसमध्ये सांगू शकते, की 6 महिने लागले होते. पण मला अशी एक केस माहिती आहे, 1.5 वर्षापेक्षा जास्त दे आर स्टिल स्ट्रगलिंग. सो अराउंड 6 मंथ्स तर नक्कीच लागतील, जेवढा आमचा अनुभव आहे. वळूया पुढल्या प्रश्नाकडे. माय ॲड्रेस इज इन मुंबई. तर तुम्ही आता येस जयंती मॅम, मला माहिती आहे तुम्ही बंगलोरला असता. सो तुम्ही कुठे विल रजिस्टर्ड करायची? अ, तुम्ही आय थिंक बंगलोरला करू शकता कारण आधारमध्ये तो ॲड्रेस आहे. पण आपण एक काम करू शकतो. तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीज चेक करूया त्या कुठे आहेत. पण तुम्ही आत्ता जिथे जर लाँग टर्म राहत असाल किंवा राहणार असाल, तुम्ही बंगलोरला रजिस्टर केलीत तरी चालेल. खर्च किती येतो? आजचं सेशन आम्ही फक्त इन्फॉर्मेटिव्ह सेशन म्हणून ठेवलं होतं आणि म्हणून मी त्यात खर्च म्हणजे आमच्या साइडनी नव्हता एक्सप्लेन करत. पण येस, मी आयडिया देऊ इच्छिते. साधारण एक 7,500 पासून 12,000 आणि जी-एस-टी असा खर्च येऊ शकतो, जो तुमच्या केसप्रमाणे डिफर होऊ शकतो. त्यामध्ये आम्ही ॲडव्होकेट चार्जेस इन्क्लूड करतो, पण आम्ही रजिस्ट्रेशन ऑफ विल चार्जेस इन्क्लूड करत नाही. याचं कारण असं आहे, वन इज रजिस्ट्रेशन चार्जेस मे व्हेरी विथ द टाइम स्लॉट अँड द डे you are booking it on. Second, there are people who may not go for it. So those are the charges that we do not include in our uh, charges. And it may vary and we can always discuss it later. If a will is registered years ago, I make it a new will. But before registering, I pass away. In this case, प्राची, तू दुसरी विल बनवलीस, त्याच्यावरती डेट लिहिली होतीस. मग ती जरी रजिस्टर्ड नाही केलीस, तरी जी शेवटची विल असते, ती जनरली कन्सिडर केली जाते. पण पहिली रजिस्टर्ड असेल, तर दुसरी शक्यतो केलेली बरी. बट स्टिल यू कॅन ऑल्वेज इन्फॉर्म घरातल्या कोणाला तरी, की ही रजिस्टर्ड नाहीये और मे बी इफ समबडी इज नॉट वेल, नॉट इन द कंडिशन की हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ शकत, एखाद्या एक्झिक्युटरला तरी जर तुम्ही माहिती देऊ शकलात, की ही विल आहे आणि ही डेट रिवाइज्ड आहे आणि इथे इथे ठेवलेली आहे, नंतर ओपन करा. जर तुमच्या कोणी जीवाभावाचं घरातलं विश्वासू व्यक्ती, यू कॅन ऑल्वेज इन्फॉर्म दॅट पर्सन. वळूया पुढल्या प्रश्नाकडे. आशाताई विचारतात, इन्व्हेस्टमेंट नॉमिनेशन अँड विल बेनिफिशरीज हॅव बी द सेम. आशा मॅम, it can be or it may not be. If you have mentioned in your mutual fund ABC person's name, he is ideally the custodian. In your will, if you have mentioned PQR person's name, then PQR person who is mentioned under the will, as I just covered in my session, that person will surpass and will surpass, and he is the person whose name is mentioned in the will is entitled to get to be the custody. I mean, तो एलिजिबल आहे तुमच्या प्रॉपर्टीसाठी. सो विल सरपास all the other nominations mentioned in mutual fund and bank records. Around 12 to 15,000. Okay. Will supersede nomination right? Yes, Shaileshji. Who can challenge the will and until how many years the will is known? Who can challenge a will? श्वेता माहिती नाही. कोणी करू शकतं. सो जनरली बेनिफिशरीज करतात. पण हे माहिती असतं तर लाईफ खूप ईझी झालं असतं. कधी-कधी माहिती असतं, कधी नसतं. सो ह्याच्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक फॅमिलीमध्ये
थोडासा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे हा. चॅलेंज होऊ शकते आणि कधीही होऊ शकते. एक छोटासा पॉइंट माझे सर सांगायचे, ज्यांनी मला CFP साठी ट्रेन केलं, त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, "जब तक वो गलत बेनिफिशियरी", जसं आपण आशाताईंचं एक्झाम्पल घेतलं, जैसे आपने पूछा था आशा मैम कि मैंने बैंक में किसी और का नाम और MF में किसी और का नाम नॉमिनी मेंशन किया और विल में अलग है। अगर वो MF वाला नॉमिनी, वो बंदा जाके पैसे क्लेम करता है, उसे अगर मिल जाते हैं, वो पैसा खा पी के खत्म होता है, तो अगर नॉमिनी गया तो भी कोर्ट हार्डली कुछ कर सकेगा, बिकॉज जब तक वो पैसा है तब तक वो शायद वो पर्सन तक पहुंच सकता है. सो श्वेता, तुझा प्रश्न आहे की हाऊ मेनी इयर्स आफ्टर, सो द अर्लियर द बेटर, बिकॉज ते पैसे संपले ना की त्यावर कोर्ट खूप खूप वर्ष ते चालू शकते केस. सो अर्लियर द बेटर इज ऑल आय कॅन से. Yes, Bhavna, we have already discussed this. We are working on 3 wills currently with you. You have to share me the details. In your case, there are going to be 3 wills. So हम हर एक के विल के लिए शायद अलग अलग रजिस्ट्रेशन पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट आपके लिए रखना होगा. आई नो योर केस इन डिटेल, so we'll discuss it today itself. I'll connect with you, Bhavna. Thanks. ओके, सो कोणाला अनम्यूट करून आय थिंक वी हॅव 5 मोर मिनिट्स. जसं मी म्हटलं, थँक्यू, खूप छान प्रश्न होते आणि काही पर्सनल गोष्टी नाही, पण काही तुम्हाला इथे अजून डाउट्स असतील तर आम्हाला नक्की विचारा. आणि Hello, ma'am. हू इज आन्सरिंग द क्वेश्चन्स? Hello, ma'am. Nilesh here. येस सर. Yeah, I want to take advantage of the 1 minute remaining. My only question is, if I'm appointing executors for the will, you mentioned that there can be multiple executors, just in case there is maybe some executor who is deceased at the time of the opening of the will. So can I specify executors in succession of their Yes. existence, or do I have to Yes. mention them jointly? That is Success. only, yeah. Yes, please. सॉरी टू इंटरप्ट. यस, आपको वो सक्सेशन मतलब वो ऑर्डर में लिखना होता है, एज के हाँ जी. हिसाब से नहीं जाता. यू हैव टू मेंशन के नंबर 1 विल बी ही XYZ पर्सन. अगर वो नहीं है तो ही दूसरा. क्यों? क्योंकि वो सब साथ में काम करने लगेंगे ना तो भी गड़बड़ हो सकती है. तो एक Okay, पर्सन okay. पहला प्रायोरिटी, दूसरा, फिर ये दोनों नहीं है या फिर करना नहीं चाहते तो ही तीसरा पिक्चर में आएगा. Yes. Acha, just in case for matter of trust, if I feel that 3 people will protect my interests better, can I mention that only if all 3 agree will the will be executed? That was my last question. Sorry, if 3 people are the executors, come again, sorry. No, what I'm saying is, if I mention as against पहला ये, दूसरा ये, तीसरा ये, मैंने ये स्पेसिफाई किया कि ये तीनों जब एग्री होंगे तो ही विल एग्जीक्यूट होगा. मैंने तीनों को ऐसे अपॉइंट किया है कि दे विल डिस्कस अमंग देमसेल्व्स एंड डू द बेस्ट थिंग पॉसिबल. सो कैन आई मेंशन दैट आल्सो कि खाली एक का नहीं, खाली 2 का नहीं, तीनों का विल होगा तो ही वो एग्जीक्यूट होगा, तीनों की सोच बनेगी, तभी पर्टिकुलर जो पॉइंट मेंशन किया है विल में वो एग्जीक्यूट होगा. कैन आई डू दैट आल्सो कि आई वांट सर, ये ऑल 3 आपकी टू विल एग्री? है, उनकी विल ओके, नहीं है, सो आपकी विल है. यू हैव टू ओके, मेंशन दैट. ये हम उसी फॉर्मेट में लेते हैं डेटा, आपको उसी हायरार्की में देना पड़ेगा, नहीं तो बाद में कंफ्यूजन होगा. इट्स योर विल, नॉट देयर. ओके, ओके मैम, ओके, थैंक्स मैम. सो इट इज बेटर. सी, आप लिखने के लिए तो कुछ भी लिख सकते हैं. हमने जितने एग्जीक्यूट किए हुए देखे, होते हुए देखे या फिर बनाते हुए एक्सपीरियंस किया है, प्लीज फॉलो दैट. इट विल बी वेरी इजी फॉर देम फॉर to execute it. ओके मैम, Yeah. थैंक यू, थैंक यू. Thank you. Before we move on, these are the contact details. We always click a photo, but before that, a feedback scanner. आम्ही तुमच्यासाठी हा टॉपिक आणला, त्याचा प्रयत्न केला होता. तुमचे काही सजेशन्स असतील, तुमचा काही फीडबॅक असेल, आम्हाला प्लीज द्या. मला खूप आवडेल. इफ यू हॅव एनी टॉपिक सजेशन्स, प्लीज लेट अस नो. आणि आपण शेवटी हे डिस्क्लेमर आहे, इथे आम्ही काही प्रोडक्ट सेल करायचा प्रयत्न करत नाही आहोत किंवा आम्ही कुठल्याही पर्सेंटेजचे गॅरंटी देत नाही, म्हणून हा डिस्क्लेमर सेबीच्या रूलप्रमाणे आम्ही इन्क्लूड केला आहे.
थँक यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग इन. एक फोटो प्लीज विसरू नका, प्लीज जाऊ नका. पॉसिबल असेल तर तुम्ही मी शेवटी थांबून एखाद 2 प्रश्न अजून घेऊ शकते, डोंट वरी. पण मला एक फोटो काढायचा आहे, जो ज्यांना पॉसिबल असेल, प्लीज आय रिक्वेस्ट टू पुट द व्हिडिओज ऑन. मी पटकन एक फोटो क्लिक करते. एक आठवण राहील आपल्या सेशनची. थँक यू सो मच. येस. अलाऊ मी अ मोमेंट प्लीज. येस. सो हिअर वी गो. थँक यू. काही जणांनी अजून ऑन केलंय. येस. थँक यू सो मच. सो आपण थांबू शकतो थोडा वेळ. मी आहे अजून एक 5 एक मिनिटं काही असेल तर. मला 11ला एक दुसरं सेशन आहे. सो आज थोडासा लिमिटेड वेळ होता, पण माझी टीम अवेलेबल आहे. मी अवेलेबल आहे. बाबा आहेत. आम्हाला कोणालाही कॉन्टॅक्ट करा. तुमच्या कुठल्याही पर्सनल डाऊटसाठी. सॉरी, आज मला हे थोडेसे क्वेशन आन्सर्स रिस्ट्रिक्टेड ठेवायला लागले, कारण आजचा टॉपिकच तसा होता. पण आपण नक्की नंतर कनेक्ट करू आणि मी दर शनिवारी तुमच्यासाठी काहीतरी एक्साइटिंग, काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह घेऊन यायचा प्रयत्न करत असतो. सो आम्हाला नक्की आवडेल की तुम्ही दर शनिवारी रेग्युलरली असंच मोठ्या संख्येने जॉइन करा. थँक यू सो